रामकृष्ण हरी मंडळी, मी आपलं DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज जे लोकेशन आपण निवडलेलं आहे ते लोकेशन आहे मानपाडा लोकेशनला, जिथे तुम्ही टिकुजिनीवाडी रिसॉर्ट जे आहे हे रिसॉर्ट आहे। खरं तर हे ग्रीन पार्ट जो दिसतो तो रिसॉर्ट आहे। तर रिसॉर्टलाच लागून असणारा महावीर स्क्वेअर नावाचा प्रोजेक्ट आहे, जिथे हे फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि ह्या फ्लॅटची खासियत ही आहे की तुम्हाला हा जो फ्लॅट आहे हा ईस्ट फेसिंगचा, म्हणजे तुमची जी सकाळचं ऊन आहे हे तुमच्या घरामध्ये येईल। तुम्हाला अशी प्रॉपर ह्या बाल्कनी मिळणार आहे। आणि 747 कार्पेटचा हा 2 BHKचा फ्लॅट। बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस 28 माळ्याची बिल्डिंग आपल्याला हायर फ्लोअरला एक फ्लॅट आहे, ज्याच्यातनं आपण हा फ्लॅट काढण्याचा प्रयत्न करतोय हे। आणि विशेष म्हणजे आता ह्याचं मेंटेनन्स बिल्डरला ऑलरेडी भरलेलं आहे, सोसायटी झालेली नाही आहे, पण बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ऑलरेडी झालेल्या आहेत। ठाणा स्टेशनपासून जर ह्या घराचा विचार आपण केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 7-7.5 किलोमीटर अंतरावरती हे घर नक्की असणार आहे। आणि भविष्यात येणारं ठाणा टू बोरवली टनलचं जे काम चाललेलं आहे त्याच्याच बाजूला हे प्रोजेक्ट तुमचं मिळणार आहे। तर तसं बघितलं तर निसर्गरम्य वातावरणात हे असणारी फ्लॅट असणार आहे। एक पार्किंग याच्यासोबत आपल्याला नक्की मिळणार आहे। मग जर समजा फ्लॅटचा विषय जर आपण लक्षात घेतला तर बाहेर जाताना हा फ्लॅट पश्चिम दिशेला आहे, आतमध्ये येताना पूर्व दिशेला आहे। आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही इथे बघू शकता लॉबी आहे, आणि ह्या लॉबीमध्ये 2 लिफ्टचं प्रावधान अधिक ह्या 1 लिफ्टचं प्रावधान आहे। ह्या फ्लॅटची खासियत एकच आहे की समोर एक फ्लॅट आहे, इकडे आपला एक ह्या साईडला एक फ्लॅट आहे, पण ह्या फ्लॅटच्या शेजारी जर तुम्ही बघितलं तर हे लिफ्ट आणि लिफ्टच्या नंतर हा स्पेस जो आहे मोकळा ढाकळा तुम्हाला मिळतो। इथे जर बघितलं तर स्टेअरकेस आहे, पण तुम्हाला एवढी मोठी जागा तुमच्या घरापुढे मोकळी ढाकळी नक्की मिळते, म्हणजे अशी अडचण होण्यासारखा काही विषय नाही। आणि नंतर आपला हा फ्लॅट इथनं चालू होतो आणि ज्यावेळेला आत जातो त्यावेळेला पूर्व दिशा येते। आणि मग पूर्व दिशेचं तुम्ही बघितलं तर आता मोठा सोफा आहे, यांनी हा ऑलरेडी ते सोफा पद्धतशीरपणे घातलेला आहे। अधिक ह्या साईडला डायनिंगचा स्पेसही तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे। आणि इकडे जर आपण आलो तर तुम्हाला इथे मात्र अशी बाल्कनी, जी वापरात येणारी बाल्कनी म्हटलं तरी चालेल। आणि बाल्कनीबंद जर आपण इकडे बघितलं तर सकाळचं तुम्हाला हा ग्रीन जो पॅच आहे हा आयुष्यभर असा असणारा ग्रीन पॅच आहे। ही बिल्डिंगही असणार आहे, नाही असं नाही आहे, पण त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा ग्रीन पॅच नक्की दिसतो। राहिला प्रश्न आता सध्या दुकानं वगैरे काही नाही इथं, पण हे खाली जर तुम्ही बघितलं तर हे सगळे दुकानांची ऑलरेडी कमर्शियल खाली आहे, पण ते अजून चालू झालेलं नाही आहे। पण तेच कमर्शियल चालू झाल्यानंतर रोजमर्राच्या जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टींचा सोल्युशन ते निघेल। आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इकडे आल्यानंतर असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक किचन आहे, जे तुम्ही बघू शकता। 2 साईडला प्लॅटफॉर्मचं फ्रीज वगैरे असं ठेवलं। आणि त्याच्यानंतर इथे पण जरी आपण आलो तर इथे पण वॉशिंग मशीनसाठी प्रॉपरली अशी मोठी बाल्कनी आहे। आणि याच्यातनं जरी आपण ह्या बाल्कनीतनं बघितलं तर इकडनं पण तुम्हाला ग्रीनरी ही कायम दिसते। आणि ह्या साईडला जर तुम्ही मला बघितलं तर हा जो बोरवली टनलचं जे काम चाललेलं आहे ते तुम्हाला आता दिसतंय की हे टनलचं काम तुमच्या घरापासून किती जवळ असू शकतं, म्हणजे हाकेच्या अंतरावरती बोरवलीचं टनल तुमच्या घरापासून दिसणार आहे, घरातनं दिसणार आहे। आणि नंतर याच्या अपोजिटला ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला तुम्हाला इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं असणार आहे। आणि नंतर आपण जर पुढे गेलो तर इथे तुम्हाला एक ड्राय बाल्कनीचा परत एक स्पेसही इकडे उपलब्ध आहे, जिथं हे मंडळींनी आत्ता एक स्टोरेजसाठी जागा म्हणून ह्या साईडला ठेवलेलं आहे। अशा पद्धतीचं हे आहे। आता हा फ्लॅट खरं तर रेंटवरती दिला गेलेला आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीचा हा वापरात असणारा फ्लॅट आहे। आणि नंतर आपण जेव्हा पुढे जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत इथे पुढे आल्यानंतर इथे एक बेडरूम आहे, जे बेडरूमची साईज पण बघितली तर तुम्हाला मोठी आणि चांगल्या पद्धतीची जाणवते। इथे भगवंताचं एक मंदिर बनवलं गेलेलं आहे, इथे भगवंताची मंदिरं। आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला परत एक मस्तपैकी अशी परत एक बाल्कनी तुम्हाला इथनं मिळते। ह्या बाल्कनीतनं जर आपण पलीकडे बघितलं तर परत तुम्हाला एक टिकुजिनी रिसॉर्टचा तुम्हाला पूर्णपणे व्ह्यू मात्र तिथून पण मिळतो। आणि नंतर जेव्हा आपण परत ह्या घरामध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला ह्या बघा, ह्या बेडरूमचा जो शेवट आहे, ह्या बेडरूममध्ये असं केलेलं आहे की इथं जे स्टोरेज आहे ते स्टोरेज त्यांनी ह्या साईडला ऑलरेडी ॲडजस्ट केलेलं आहे। आणि स्टोरेजच्या पुढे जर आपण आलो तर मग वेगळा असा बेडरूम तुम्हाला परत मिळतो। आणि हा इकडे आल्यानंतर तुम्ही इथे येऊ शकता त्यावेळेला तुम्हाला परत इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं आहे, जे तुम्ही इकडनं पण बघू शकता। ह्या बेडरूमची साईज पण तशी बघितली तर मोठी आहे, कारण स्टोरेजची जागा तिकडे त्यांनी कव्हर केली। मग इकडे फक्त प्रश्न राहतोय तो बेडचा। आणि ह्या बेडमधनं पण तुम्ही इकडे आलात तर थोडक्यात तुम्हाला परत ह्या बेडरूमला पण अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी असणार आहे, जी तुम्हाला सकाळचं ऊन आणि हा जो सीन आहे हा तुम्हाला कंटिन्यू डोळ्यापुढे राहणारा विषय आहे। काही प्रॉब्लेम नाही, हवेशीर आणि चांगलं निसर्गरम्य वातावरणात ज्या मंडळींसाठी निसर्गरम्य वातावरण हवं आहे, जायला यायला थोडासा विषय आहे, पण तसं जर बघितलं तर ह्या अशा पद्धतीचं हे 2 BHKचं फ्लॅट आहे। हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आपला सांगताना आत्ता 1,40,40,00,000 रुपये ह्याची किंमत कोट केलेली आहे।
आपण समोर बसून त्याच्यात निगोशिएशन हा पाठ ठेवलेला आहे. जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल, घ्यायचा असेल तर आम्हाला फोन करा आणि हा फ्लॅट आपण नक्की दाखवू. तुर्तास थांबतो म्हणजे अशाच पद्धतीचे नवीन आमचे व्हिडिओ रोज आम्ही काढतो आहे. तुमच्या सहकार्यानं चांगल्या पद्धतीने चाललं आहे. असंच सहकार्य तुम्ही सगळ्यांनी ठेवावं हीच नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण.